चला आज बनवायचं आहे आपल्याला मस्त फ्लावरचं भरीत. तुम्हाला नवीनच वाटेल फ्लावरचं भरीत म्हणजे कसं काय, कारण आपण नेहमी वांग्याचं भरीत करतो, छोटी वांगे मोठी वांगे. पण आज पहिल्यांदाच बघाल तुम्ही हे फ्लावरचं भरीत. खूप टेस्टी तयार होतं आणि खायला तर अप्रतिम लागतं. आणि सुरुवातीला बघा मी पाणी पण ठेवलेले गॅसवर, आपल्याला बॉईल करून घ्यायचे फ्लावर. आणि मस्त ताजं फ्लावर आहे. आणि लसणाची कांडी घेतलेली ती सोलून घ्यायची. बघा आपल्याला लसूण पण भरपूर टाकायचं आपल्याला. आणि बघा त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेले आहे मी पाण्यामध्ये. आणि फ्लावर आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि मस्त बॉईल झालेले बघा फ्लावर आपलं. ते आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला. तोपर्यंत मी कांदे घेतलेले, ते आपल्याला उभे कापून घ्यायचे भरीतमध्ये टाकण्यासाठी. आणि आता आपल्याला बॉईल केलेलं बघा काढून घ्यायचे. 4-5 मिनटं छान ते बॉईल होऊ द्यायचे आपल्याला. आणि काढून घेतलेले एका ताटामध्ये मस्त. आणि कांदा उभा कापून घ्यायचा आपल्याला. 2 कांदे घेतलेले मी. आणि ते मस्त आपल्याला तळून घ्यायचे भरीतमध्ये टाकण्यासाठी. लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी अख्ख्या 4-5, त्या पण मस्त आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आणि त्याच्या आपण भरीतमध्ये आपण टाकणार आहोत कांदा, लाल मिरच्या अख्ख्या आणि लसूण टाकायचा आहे भरपूर, कोथिंबीर टाकायची आहे. आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. आणि सुरुवातीला लसूण आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे लसूण, म्हणजे त्याची टेस्ट वेगळीच येते. आणि मस्त तळून झालेला बघा लसूण आपला, तो काढून घ्यायचा एका ताटात. आणि झटपट होणारं भरीत आहे आपलं. आणि आता बघा अख्ख्या लाल मिरच्या टाकलेल्या आम्ही. कमी गॅसवर असं ते आपण तळून घ्यायचे आहे. आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर खाऊ शकतो. एकदम टेस्टी लागतं. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे फ्लावरचं भरीत. तुम्हाला नक्की आवडेल बघा. सहसा काहींना फ्लावर आवडत नाही खायला. अशा प्रकारे तुम्ही भरीत करून बघा, आवडेल तुम्हाला. एकदम टेस्टी तयार होतं हे भरीत. आणि मिरच्या पण बघा आता आपल्या तळून झालेल्या आहे, त्या पण काढून घ्यायच्या आपल्याला. आणि आता कांदा आहे तो पण मस्त आपल्याला तळून घ्यायचा आहे. 2 कांदे घेतले होते मी. आता कांदा पण बघा छान तळून झालेला आहे आपला, तो पण काढून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये सुरुवातीला मी लाल अख्ख्या मिरच्या आहेत त्या तळलेल्या, त्या हाताने अशा मस्त कुस्करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला हाताने कुस्करून आणि नंतर मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे. तो पण तसाच करून घ्यायचा आहे हातानेच, कारण तळलेले आहे तर त्याच्यामुळे हाताने पटकन होतं आणि याची टेस्ट वेगळीच लागते. आणि आता फ्लावर पण घेतलेले, ते पण तसंच करायचं आपल्याला.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बघा आता कांदा तळलेला तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आपल्याला. आणि पूर्ण सगळं मिक्स करायचं आहे. कांदा, कोथिंबीर, लसूण, मिरची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त हातानेच असं. आणि मस्त तयार झालेलं आपलं खाण्यासाठी फ्लावरचं भरीत. भाताबरोबर तर एकदम मस्त लागतं. आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. याच्याने तर अजूनच टेस्ट येते मस्त. तोंडाला चवच येणार आहे आपल्याला हे भरीत खाऊन. आणि मग एका ताटात आता काढून घ्यायचं आपल्याला सगळं छोट्या ताटात. आणि बघा तयार आहे आपलं फ्लावरचं भरीत. आणि पोळीबरोबर खाणार आहे मी आता मस्त.